आपल्या बँकेतलं काम झालं की आपण पहिल्यांदा बाहेर पळतो. असं मी का म्हणतोय चला सांगतो तुम्हाला. आपलं रोजच्या सारखं सकाळ सकाळी आलो जिमला. जिम मध्ये आलो की याला आपला वर्कआउट चालू. आज होता आपला बायसेप. तिथनं घरी जाऊन आवरून निघालो हँडकॅप बदलायला, कारण ती काल नेलेली हँडकॅप बसतच नव्हती. ज्या दुकानात हँडकॅप घेतलेली त्यांच्याकडे 7 इंची हँडकॅप नव्हती. त्यामुळे निघालो दुसऱ्या दुकानात. तिथे गेलो 2-4 दुकानात विचारलं पण त्यांच्याकडे पण नव्हती. तिथनं डायरेक्ट गाडी काढली आणि तडसोडला घातली डायरेक्ट थोरात एजन्सी मध्ये. तिथनं हँडकॅप घेतला, शिवम्याला घेतला, निघालो रानात गेल्यावर पहिल्यांदा जी काल आपण पोतं बसवलं ती काढलं आणि हँडकॅप बसवली. बोरिंगला एकदम खट्ट मध्ये पॅक करून निघालो गॅरेजच्या दिशेनं, कारण आपल्या गाडीचं पुढचं मडगाड लय हालत होतं. मला वाटलं आधी नटबीट काय तर ढिल्लं झालं असेल, पण ते पूर्ण खोल्यावर कळलं आतलं वेल्डिंग तुटलेलं. त्यामुळे त्याला पहिल्यांदा वेल्डिंग मारून आणून लगेच मिस्त्रीकडे दिलं आणि जोडून घेतल्या आणि निघालो घराकडे, कारण अजून आपल्याला बँकेत जायचं होतं. बँकेत जाण्यामागचं कारण म्हणजे घरच्यांच्या अकाउंटची केवायसी करायची होती. आणि मी बँकेत काम झालं बाहेर पळतो, कारण कोणतरी येतं आणि लगेच म्हणतंय दादा एवढा फॉर्म भरून दे. दादालाच फॉर्म भरता येत नाही, दादाच घरनं फॉर्म भरून निघतोय. आता ह्यांना कोण सांगायचं. आणि त्यात आपण वरनं कॉमर्स केलं या, त्यामुळे पहिल्यांदा बाहेर पडायला लागतं या. तिथनं डायरेक्ट घरी जाऊन अशी ताणून दिली की डायरेक्ट संध्याकाळी सुटलो. आणि तिथनं आवरून डायरेक्ट स्टँडवर आलो, कारण आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती होती. त्यामुळे स्टँडवर साऊंड होता आणि त्यात साऊंड असला खतरनाक वाजत होता. आता ऐकाच तुम्ही. आता इथपर्यंत व्हिडिओ बघितलाय तर लाईक आणि फॉलो करून जावा.